नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। नाव देण्याचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असल्याचं म्हणत याचिका फेटाळण्यात आली आहे। तर 24 जून पर्यंत विमानतळाला दिबा पाटलांचं नाव न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव कधी? नामांतराची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। चोवीस जून पर्यंत दिबा पाटलांचं नाव न दिल्यास आंदोलन। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे। विमानतळाच्या निर्मितीपासून विमानतळाला भूमिपुत्र दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी होत होती। विमानतळ आता कार्यान्वित झालं। राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव देऊन 9 महिने झाले तरी विमानतळाचं नामांतर झालेलं नाही। याबाबत दाखल याचिका कोर्टानं फेटाळली असून नामांतराचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला असल्याचं सांगितलंय। सरकार पॉलिसीमध्ये कोर्ट हे हस्तक्षेप करत नाही आणि कायदा ह्याची मान्यता देत नाही आहे, करिता ही SLP रिजेक्ट करण्यात आलेली आहे। तरी पत्रव्यवहार सरकारसोबत करत राहावे, बाकीचे पर्याय मार्ग ओपन असून ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे। दिबा पाटील यांच्या कुटुंबियांनीही लवकरच दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला मिळेल असा आशावाद व्यक्त केलाय। पण नामांतरासाठी आंदोलनाच्या तयारीत राहा असं आवाहन सुद्धा त्यांनी समाज बांधवांना केलं। आमचा जो नामकरणासाठी जो प्रयत्न आहेत ते संपूर्ण पद्धतीने चालू आहेत, शासकीय पद्धतीने, लोकांच्या आंदोलनाच्या पद्धतीने व ह्या पद्धतीने। आणि मला स्वतःला अशी वैयक्तिक खात्री आहे की हे लवकरात लवकर नवी मुंबई विमानतळाला लागेल व नवी मुंबई विमानतळाचं नाव आपल्याला लवकरच बघायला मिळेल की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। तरी लोकांनी याबाबतीत कुठल्याही प्रकारची शंका मनात आणू नये व पुढील जी काही पावलं या नामकरणासाठी आपली उचलली जातील त्यात आपला सहभाग जास्तीत जास्त संख्येने नोंदवावा। नामकरणासाठी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री राम नायडू यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचा दावा कृती समितीनं केला। नवी मुंबई विमानतळ कृती समिती मात्र नामकरणासाठी अतिशय आग्रही आहे। येत्या 24 जूनला विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय। 24 जूनला दिबा पाटील साहेबांची स्मृतिदिन येते, पुण्यतिथी येते। तोपर्यंत जर का हे नाव लागलं नाही तर एक मोठं आंदोलन उभं राहील एवढं मात्र नक्कीच। आणि हा लोक चळवळीतनं जाणारा विषय आणि आम्ही लोक चळवळीवरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही विमानतळाला लोकने दिबा पाटील साहेबांचं नाव लागल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। शिवसेनेनंही विमानतळाच्या नामांतराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विमानतळाला दिबांचंच नाव मिळावं असं शिवसेनेनं म्हटलंय। नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही शिवसेनेची 100% भूमिका आहे आणि त्याचा पाठपुरावा शिवसेना म्हणून आमचे खासदार पण करतील आणि स्वतः वेळ पडल्यास माननीय एकनाथ शिंदे साहेब केंद्रीय नेत्यांशी चर्चा करतील, परंतु शिवसेना म्हणून दिबा पाटलांचंच नाव द्यावं ही आमची भूमिका आहे। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा स्थानिक भूमिपुत्रांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। याबाबत सरकारनं चालढकल केल्यास कधीही भूमिपुत्रांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।